हॅलो नमस्कार, मी लता सहकुटुंब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे होळी. तर होळीच्या सर्वांना सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा. तर आज सगळ्यांची इथे धावपळ असते. आमची इथे पण आज पुरणपोळी असणार आहे. तर सकाळची तर नाही, संध्याकाळच्या टाईमला आम्ही पुरणपोळी करतो. तर सकाळची ड्युटीवर जातात आणि होळी आपली इकडे संध्याकाळीच पेटवली जाते. त्यामुळे दुपारनंतर आम्ही स्वयंपाकाला लागणार आहोत. सगळं कामं आवरलेली आहे. तिथे टेरेसवर आले, सगळे कपडे वगैरे सुकायला घातलेले. आणि आता मला खाली जायची, रांगोळी वगैरे काढायची आहे. कारण सकाळी नाही काढली, सकाळी काढली तर मुलं लगेच खराब करतात. तर आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे. तर शेवटपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ पहा. आणि अजून केस म्हणजे वाळलेली नाही, कारण खूप लॉंग आहे, तर त्यांना हेअर ड्रायने पण सुकवावी लागतात थोडीफार. आणि पटकन असं सण वगैरे असेल तर हेअर ड्राय खूप युजफुल ठरतं, कारण केसच आपल्याला लगेच मोकळे सोडता येत नाही, ओली असतात. त्यामुळे हेअर ड्रायच्या मदतीने आता केसही सुकवणार आहे. चला आता तुम्ही खाली जाते आणि खालचं तुम्हाला पण जे काही आपलं डेली रुटीन असतं होळीचं, आता काय काय करायचं आहे, स्वयंपाकाची तयारी ती बघणार आहे. तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करते, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. तर इथं आम्ही टेरेसवर आलेलं आहे. ते मुलांची चाललेली मस्ती. दक्ष आणि सान्विकांना वरती आणलेलं आहे मी मस्तपणे पाण्यामध्ये. ते त्यांना पिचकऱ्या आणल्या, ते खेळत आहेत. आणि दक्ष आणि सान्विका चालली मस्ती. इकडे बघ दक्ष. डान्स. हॅपी होली, हॅपी होली. चला तर मी टेरेसवरून आलेले, सगळे वरचे कामं वगैरे आवरलेले आहेत. माझी केस अजूनसुद्धा ओली आहे आणि संध्याकाळी दुपारनंतर स्वयंपाकाची तयारी करायची आहे. त्यामुळे म्हटलं हेअर ड्रायनेच केस वाळा, कारण लवकर माझी केस वाळत नाहीत. ते वरती बांधून ठेवलीच होती. त्या हेअर ड्रायच्या मधून खूप फायदा होतो. कसं पटकन कुठे जायचं असेल, काही सण वगैरे असेल तर आपल्याला पटकन केस वाळवता येतात. तसं रेग्युलरी नाही यूज करत, आमची सानिका रेग्युलर यूज करते. तर टेरेसवर आल्यानंतर जेवण वगैरे झालं आमचं, मुलांचं खाऊन सगळं. आता किचन वगैरे क्लीन झालेलं आहे. ती डाळ काढलेली येतात, तर डाळ मिसळ वगैरे ठेवलेली आहे पुरणपोळीसाठी. तर आता लगेच नाही घालायचं, थोड्या वेळाने डाळ शिजायला घालायचं. तो पण मी बाहेर रांगोळी वगैरे काढून घेते. आणि नेमकी कोणती साडी घालायची ते पण मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर फक्त त्याच्यावरची ज्वेलरी मॅचिंग आणि सगळं उठून घेते आणि स्वयंपाकाचं आहे. संध्याकाळी लवकर आम्हाला होळीला पूजण्यासाठी जायचं आहे. चला तर तिथे मी रांगोळीचे साचे वगैरे काढून घेतलेले आहे. रांगोळीचे साचे वगैरे इथे काढलेले आहे. ते पाहू शकता. इथे वेगळे साचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ते साचे काढलेले आहेत. इथे पाहू शकता रांगोळीचे साचे मी काढलेले आहेत. छोटेसे आहेत, असे वेगवेगळ्या कलरचे डिझाईनचे आहे आणि कलर्स आहे. तरी बाहेर पटकनी मस्त रांगोळी काढून घेते. चला तर आता मी बाहेर इथे पाहू शकता रांगोळीचा जो छाप आहे माझ्याकडे तो टाकलेला आहे. पटकन होती, जास्त वेळ पण नाही लागत. तर सणासुदीच्या वेळेस मी अशा पद्धतीने पटकन रांगोळी काढते आणि इथे छान दिसते. ब्लॅक कलरची लादी त्यामुळे, आणि त्यावरच हे पिवळा आणि हळदीचा कलर आहे पिवळ्यासारखा तो, आणि रेड कलर, लाल कलर दोन्ही यूज करणार आहेत. अशा पद्धतीने सगळे ती डिझाईन आहे कलरने भरून घेणार आहे. आणि जास्त वेळ पण लागत नाही, पटकनवर आणि खूप सुंदर अशी रांगोळी तयार होते. पाहू शकता किती छान दिसते. 2दा-3दा ती छाप मला टाकावे लागतात. तर मी ह्या खूप जपून ठेवला. सगळ्या साच्यांपैकी मला खूप आवडलेला आहे. तर त्यानंतर आता ही रेड कलर पण यामध्ये फिल करून घेते, ज्यामुळे आपली रांगोळी खूप छान आणि मस्त होईल. तर संपूर्ण रांगोळी झाल्यावर मी तुम्हाला त्याचा लुक दाखवतो कशी दिसते ते. चला तर आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. संध्याकाळच्या तर 4 वाजलेले आहेत. बाहेर रांगोळी वगैरे काढून झाली माझी आत्ताच जस्ट. आणि आता मी इथे भात लावलेला आहे अगोदर, आणि इथे डाळ आहे. तर डाळ मस्त तिला तेल वगैरे लावून गरम पाण्यात धुवून काढायची आणि मग शिजायला लावायची कुकरला. इकडे कणिक मळायला घेतलेलं आहे मी. चला तर पटकन स्वयंपाक आवरून घेतो पुरणपोळीचा, आणि त्यानंतर मग मला उरकून मग इथं होळी आहे. चला तर इथे पाहू शकता आपलं कणिक मळून झालेलं आहे. मस्त एकदम तेलात मऊ लुसलुसीत कणिक मळून झालेलं आहे, कारण पुरणाची पोळी बनवायची आहे. त्यासाठी असं मस्तपैकी आपलं कणिक मळून झालं आहे आणि तसं असायलाच पाहिजे. त्यानंतर हे तेलाची पिशवी त्यामध्ये मी रॅप करून ठेवलेलं आहे. इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण आपल्याला गरम पाण्यात डाळ धुवून नंतर मग उकळत्या पाण्यात ती तेल टाकून शिजायला ठेवायची आहे. परंतु अगोदर मी राईस लावला होता, त्यामुळे तो कुकर जरा गरम आहे. म्हटलं मग तो थंड होतोपर्यंत इकडे आमटीसाठी जे साहित्य लागतं जसं की खोबरं, कांदा वगैरे सगळं ती आता मी वाटून काढून घेणार आहे, जेणेकरून पटकन मला म्हणजे कुकर एकदा झाला की आपल्याला मग डाळ शिजेस तोपर्यंत इकडे सगळी तयारी होईल. त्यानंतर मुलं तर बाहेर गेलेली आहेत, तोपर्यंत म्हटलं पटकन आवरून घ्यावं, कारण मला संध्याकाळी
पोळीची जी पूजन असतं ती 8-8:30च्या दरम्यान असतं, त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर उरकून घ्यायचं आहे. चला तर इथे पाहू शकता माझा कांदा वगैरे आता सगळं चिरून वगैरे झालं आहे. आणि जी भजी बनवायची आहे कांदा भजी, त्यासाठी पण एक्स्ट्रा कांदा मी कापून ठेवलेला आहे. इथे पाहू शकता कुकर आपला थंड झालेला आहे. तर इकडे कुकर पाहू शकता डाळ मी शिजवायला लावलेली आहे. इकडे आपल्याला घेतलेले भजीसाठी बारीक चिरलेला कांदा आहे, कोथिंबीर, मीठ, हळद वगैरे लावून ते मस्त ठेवलेलं आहे. त्यानंतर त्याला पाणी सुटल्यानंतर आपल्याला बेसन पीठ त्यामध्ये ॲड करायचं आहे. इकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, डाळ लावलेली आहे कुकरला, तोपर्यंत हे आमटीचं वाटण मी वाटून घेत आहे. त्यानंतर पाहू शकता आपला कुकर झाल्यानंतर लगेच मी मग छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून कुरडई वगैरे असं पापड कुरडई जे आपण पुरणाच्या पोळीचे नैवेद्यासाठी यूज करतो ते सगळे तळून घेत आहे. कारण जेवढं शक्य होईल तेवढं पटकन उरकून घ्यायचं आहे. आणि ह्या कुरड्या तळून झाल्यानंतर मग मी त्यामध्येच थोडीशी भजी आता करून घेणार आहे, कारण नंतर जेवायला खूप वेळ लागतो. म्हणजे आम्ही जरा लेटच जेवण करतो, 9:30-10पर्यंत जेवण असतं. तोपर्यंत म्हणलं थोडेसेच आपल्याला निवदापुरती भजी आणि मुलांसाठी काढून घ्यावा. तिथे पाहू शकता मी कुरड्या करून घेतलेल्या आहेत. बारीकच आहे, जे आपल्या रव्याच्या कुरड्या केल्या मागच्या वर्षीच्या आहेत त्या पहिल्यांदा म्हणलं यूज करावा. आणि कुरड्या तळून झाल्यानंतर मग थोडीशी भजी आहे ती, आणि नंतर याच पॅनमध्ये मग आमटी टाकायची आहे फोडणीला, जेणेकरून सगळा स्वयंपाक होऊन जाईल. भात ऑलरेडी केलेला आहे बी, आणि भजी वगैरे आता लगेच हे करून घेते, जेणेकरून नंतरून मग फक्त आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहे, निवदाची बनवायचं आहे. आणि मला स्वतःला मग नंतर आवरायचं आहे, कारण मेकअप वगैरे करायला थोडा वेळ लागतो सगळ्या गोष्टीची. तोपर्यंत सान्विक आणि ती बाहेर खेळत आहेत, त्यांचं पण मला नंतर आवरायचं आहे आणि त्यांना दोघांनाही घेऊन जायचं आहे. आणि सान्विकाचे पप्पा अजून आलेले नाही ड्युटीहून, तर ते येतील तोपर्यंत म्हटलं सगळं आवरून आपलं झालं पाहिजे, कारण सगळे मिळून आम्ही दरवर्षी फॅमिली मिळूनच होळीला जातो. चला तर इथे पाहू शकता कुरड्या आपल्या तळून झालेल्या. त्यानंतर त्याच पॅनमध्ये थोडीशी जी कांदा भजी आहे ती निवदापुरती आणि मुलांना जर खायची असेल तर ती खातात, त्यामुळे त्यांच्यासाठी बनवून ठेवते. नंतर राहिलेली बाकीची ती नंतर जेवणाच्या टाईमच्या वेळेस 9-9:30च्या दरम्यान मी पुन्हा तळायला घेणार. तर सगळ्यांच्या घरी अशीच धावपळ असते. एक सण वगैरे कुठलाही सण असेल तर जास्त करून महिलांना जास्त काम करावे लागते. त्याचबरोबर उत्साह असतो, एक खूप काम असलं तर एक प्रकारचे मस्त उत्साह येतो. आणि हा सण आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महिन्यात एक कोणता ना कोणता सण असतो, त्यामुळे खूप छान वाटतं. डेली रुटीनपेक्षा आपलं वेगळं, आणि आपल्या मुलांना पण त्याची सगळी माहिती मिळते. चला तर इथे पाहू शकता आता ही भजी मी तळायला घेतलेली आहे. तिथे कुरड्या अशा बारीक झालेल्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. आणि ते कांदा भजी एकदम कुरकुरीत होतील अशीच आहे. जास्त म्हणजे पाणीच त्या पिठामध्ये मी यूज नाही केलेलं, थोडंसंच यूज केलेलं आहे. कुरकुरीत अशी कांदा भजी, कारण ऑलरेडी कांदा वगैरे मी हे करायला ठेवले होते. नाही वाटायचं ते पुरण काय दक्ष आहे, तुला येतं का? मी करते पटकन उरकायचं, सोड राहिले आपल्याला उरकायचं आहे. पुरण जसं वाटून जातं तसं लगेच मी पोळ्या करायला घेतल्या. मम्मीने अगोदर निवद केले होते, जसं मी पुरण वाटत होते तसं त्यांनी थोड्या निवदासाठी घेतले होते. तर आम्ही दोघी मिळून मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक करत आहोत, कारण त्यांना भाजायला, कारण इथे एकदम एक भाजायला आणि एक जण लाटायला लागते, तर जागा किचनमध्ये जरा कमी, त्यामुळे इथे आम्ही घेतलं आहे. तर शेगडीवर जास्त फास्ट होईना पुरणपोळी, त्यामुळे आम्ही गॅसवर घेतलं, ट्रान्सफर केली. तिथे पाहू शकता मस्तपैकी आपल्या गव्हाचंच पीठ यूज केलेलं आहे, खूप छान आहे. तर मैदा ह्यावेळेस नाही यूज केलं, कारण मैद्याचं जास्त यूज केलेलं चांगलं नसतं आपल्या शरीरासाठी. तिथे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्या ह्या पुरणपोळ्या मी करत आहे. आणि मी जास्त मोठ्या करत नाही, कारण त्या जेवढा वेळ लागतो शिजायला सुद्धा, तर चांगल्या भाजायला, त्यापेक्षा छोट्या छोट्या केल्या तर छान पण होतात, मऊ होतात आणि बारीकशी बारीक पटकन भाजल्या जातात. तिथे पाहू शकता अशा पद्धतीने मी तर नंतर लग्न झाल्यानंतरच पुरणपोळी करायला शिकले ॲक्च्युली, खरं सांगायचं तर. म्हणजे मला एवढे येत होतं थोड्याफार, पण एवढ्या परफेक्ट जमत नव्हत्या. तर आता मस्त मम्मीच्या हाताखाली शिकून पाहून बोलणी खाऊन आता यायला लागले. प्रत्येक वेळेस पाहणं, प्रत्येक वेळेस त्या करतात, त्यावेळेस मी सगळं केलेलं आहे, फक्त थोडीशी त्यांनी मदत केलेली आहे. पुरण शिजायच्या वेळेस फक्त त्यांनी मला पुरणाला जो चटका दिलेला आहे, म्हणजे ते गूळ वगैरे टाकतात ते फक्त करून दिले, बाकी सगळं मी केलेलं आहे. इथे पाहू शकता. तर याचे पटापट मस्त पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ जर फर्स्ट टाईम कोणी पाहत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. इथे पाहू शकता मम्मीने इथे पुरणपोळी भाजत, आणि इकडे मी पटापट पुरणपोळी ज्या करत आहे, जेणेकरून पटकन होईल, कारण आता 7:30 वाजायला आलेले आहे ॲक्च्युली जवळजवळ, त्यामुळे मला लवकर उरकायचे, 8च्या दरम्यान मला जायचं आहे. तर इथे पाहू शकता आपली दिवाबत्ती वगैरे लावून झालेली आहे. आमची देवघरी इथे छोटंसं आहे आणि सगळे इकडे हार वगैरे लावायला लागतात. तर इथे पाहू शकता आता मला कपड्यात बघायचे नेमके. काल जी साडी घातली ती मम्मी म्हणली घालू नको, तर त्यामुळे दुसरी आता नेमकी कोणती साडी घालायची ती शोधते. ऐन टायमाला नेमकं समजत नाही कोणती साडी घालायची, कारण भरपूर साड्या येतात.
सण वगैरे असेल तर काठपदरची साडी वगैरे लागते तिथे पाहू शकता. माझ्याकडे भरपूर साड्या आहेत, माझ्या पहिल्या पण आहेत वेगळ्या नॉर्मली, आणि या बॉक्समध्ये काठाच्या सगळ्या चांगल्या नवीन लेटेस्ट घातलेल्या आहेत. तर इथे पाहू शकता त्यातली एक साडी मी आता काढलेली आहे. तर ही साडी मी आता होळीच्या सणासाठी घालणार आहे, त्यावर ही ज्वेलरी अशी मॅचिंग सगळी काढून ठेवलेली आहे. आणि गळ्यातलं मंगळसूत्र आहे, मिनी मंगळसूत्र. चला तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने माझी साडी वगैरे घालून झालेली आणि ही ज्वेलरी मी वेअर केली. रिसेंटली आता ही घेतली होती मी यात्रेमध्ये, तर मला भरपूर प्रमाणात आवडली. तर मस्त लुक येते. आणि हे नवीन मंगळसूत्र आहे. तर गजरा वगैरे भरपूर आणले होते, सान्विकासाठी पण आणले होते त्यांनी. तर तिला बघू आता ती लावते की नाही, कारण तिला जास्त करून अजिबात गजरा वगैरे आवडत नाही. तर पाहू शकता भरपूर गजरे लावलेले आहेत मला, कारण गजरा खूप आवडतो आणि त्यामध्ये मोगऱ्याचे. आमची झालेली तयार. मागच्या साईडला मला गजरा दिसतंय, असं दिसलं झाले. सारे इकडे बघ, लक्ष हाय, चल ना सारे. चला तर आता हे गजरा आहे ते पाहू शकता. सान्विकाने आमच्या गजरा लावला आणि त्यामुळे मी तो राहिलेला गजरासुद्धा लावायला गेले. यांना सांगितलं त्याने आहे तो गजरा पण माझा नीट सगळं वेणीचा काढला, तर ते लावत आहेत. आणि फर्स्ट टाईम त्यांना मी लावायला लावला आहे. तर मोठा गजरा जास्त झाला आहे आणि केस कमी झाले असं झाले. चला तर आजचा व्हिडिओ मी इथे थांबवते आणि नेक्स्ट पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये असेल, कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तर तो पार्ट पण नक्की पहा. धन्यवाद.